केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारात 50% वाढ होणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल ठरणार आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. नॅशनल पेन्शन स्कीम च्या पर्यायास रूपात युनिफाईड पेन्शन स्कीम ही सुरू करण्यात आली आहे. ही योजना 24 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती आणि ती एप्रिलपासून लागू होणार आहे. ही योजना केवळ त्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे जे आधीच NPS मध्ये सामील आहेत. कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS यामधून कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय असेल. UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन दिली जाईल जे मागील वर्षभराच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% इतके असेल. पेन्शनसाठी पात्रता आणि कुटुंबियासाठी लाभ सुद्धा मिळेल. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल जी मूळ पेन्शनच्या 60% इतकी असेल. योजनेत किमान निश्चित पेन्शनची तरतूद आहे. 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर किमान 10,000 पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून याचा मोठा फायदा होईल. एप्रिल महिन्यात ही योजना लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.